राज्यातील शेतकऱ्यांसाठी आत्ताची मोठी आणि दिलासादायक बातमी. शेतकरी कर्जमाफीबाबत अखेर सरकारकडून ठोस घोषणा करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून राज्यात शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा चांगलाच तापलेला होता. सातत्याने होणारे निसर्गाचे लहरीपण, वाढता उत्पादन खर्च, बाजारात मिळणारे अपुरे दर आणि त्यातच वाढत चाललेला कर्जाचा बोजा, या सगळ्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडलेला होता. याच पार्श्वभूमीवर प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू तसेच इतर शेतकरी नेत्यांनी आक्रमक आंदोलन छेडले होते. या आंदोलनांमुळे राज्य सरकारवर मोठा दबाव निर्माण झाला होता. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच 30 जून 2026 पूर्वी शेतकरी कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले होते. आता त्या आश्वासनाला प्रत्यक्षात उतरवण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी महत्त्वाची आणि ठोस घोषणा केली आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की 30 जून 2026 पूर्वी राज्यातील पात्र शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात येणार आहे. ते पुढे म्हणाले, शेतकरी हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं हे सरकारचं कर्तव्य आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकार पूर्णपणे गंभीर आहे आणि सर्व आवश्यक प्रक्रिया वेगाने पूर्ण केल्या जातील. कर्जमाफीसाठी सरकारने एक विशेष समिती स्थापन केली असून या समितीचा सविस्तर अहवाल एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत प्राप्त होणार आहे. या अहवालाच्या आधारे पुढील निर्णय घेतले जातील आणि जून महिना संपण्याच्या आत कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. दरम्यान कर्जमाफीसाठी पात्रतेचे निकष, कर्जाची मर्यादा आणि अंमलबजावणीची पद्धत याबाबत लवकरच सविस्तर माहिती जाहीर होण्याची शक्यता आहे.